नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर डी-एड प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्यांना 12वी नंतर डी-एड करायचं आहे, शिक्षक व्हायचे आहेत, तर यांच्यासाठी हे फॉर्म सुरू झालेले आहेत। सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून यायचं आहे। येथे आल्यानंतर क्लिक हिअर टू रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम युजर नेम तयार करायचा आहे, त्यानंतर ईमेल आयडी, त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाईप करायचा आहे। युजर नेम तुमच्याप्रमाणे तुम्ही तयार करू शकता। तुमचं नाव किंवा बर्थ डेट अशा प्रकारे हा युजर नेम तयार होईल। ईमेल आयडी टाईप केल्यानंतर संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे। इथे माहिती दिली आहे, युजर नेम युनिक तुम्ही चूज करायचा आहे, त्यानंतर ईमेल टाईप करायचा आहे, त्यानंतर पासवर्ड याच्यामध्ये 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे। याच्यामध्ये एक नंबर, एक लोअर केस लेटर आणि त्यानंतर अप्पर केस म्हणजेच कॅपिटल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर असले पाहिजेत। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती कोड पाठवला जाईल, मोबाईलवरती व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल। कोड टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर लक्षात घ्या की येथे दोन्ही व्हेरिफिकेशन गरजेचं आहे। दोन्ही व्हेरिफिकेशन कोड टाईप करून व्हेरीफाय या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला तुमचा युजर नेम टाईप करायचा आहे, पासवर्ड टाईप करून जो नुकताच तुम्ही सेट केलात आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर यानंतर लक्षात घ्या की अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल आल्याची पाहायला मिळेल। तर इथे सिलेक्ट मीडियम या ठिकाणी तुम्हाला मीडियम निवडायचं आहे आणि ॲप्लाय या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर याच्यानंतर संपूर्ण डिटेल माहिती भरण्यासाठीचा पेज ओपन होईल। एकूण स्टेप यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर 10वी आणि 12वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुमचं नाव टाईप करायचं आहे, आईचं नाव टाईप करायचं आहे, जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे, डेट ऑफ बर्थ, त्याचबरोबर मॅरिटल स्टेटस, विवाहित अविवाहित यापैकी ऑप्शन घ्यायचा आहे, मॅरिड अनमॅरिड, त्यानंतर मदर टंग या ठिकाणी मातृभाषा निवडायची आहे। त्यानंतर मायनॉरिटी रिलिजन तुम्ही मायनॉरिटी अंतर्गत येत असाल तर मायनॉरिटी निवडायची आहे। याच्यामध्ये ज्या अंतर्गत याच्यामध्ये जी मायनॉरिटी असेल ती तुम्हाला निवडायची आहे आणि नसेल तर लक्षात घ्या की शेवटचा ऑप्शन नॉन मायनॉरिटी हा ऑप्शन घ्यायचा आहे। त्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी निवडायची आहे। कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुम्हाला फोन नंबर जो लँडलाईन आहे असेल तर द्यायचा आहे, नसेल तर गरज नाही। त्यानंतर अपार्टमेंट, त्यानंतर लँडमार्क, फुल ॲड्रेस अशी संपूर्ण माहिती टाईप करून जिल्हा तुमचा निवडायचा आहे। त्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रतेसंदर्भात माहिती टाईप करायची आहे। 12वीचा जो बोर्ड होता तो तुम्हाला निवडायचा आहे। याच्यामध्ये HSC स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे। त्यानंतर फॅकल्टी म्हणजे शाखा कोणती होती ती तुम्हाला निवडायची आहे। आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याच्यापैकी जी असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे। त्यानंतर पाहू शकता की मीडियम कोणतं होतं ते निवडायचं आहे। त्यानंतर 12वी परीक्षा कधी उत्तीर्ण झाला ते तुम्हाला इथून निवडायचं आहे। त्यानंतर लक्षात घ्या की 12वी परीक्षा कोणत्या जिल्ह्यातून उत्तीर्ण झाला तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। 12वीचा सीट नंबर, त्यानंतर एकूण किती गुण आहेत आणि किती गुण अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे। त्यानंतर 10वीचं माध्यम कोणतं होतं ते तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर 10वीमध्ये लक्षात घ्या की 10वीचा सीट नंबर टाईप करायचा आहे। 10वीचे गुण तुम्हाला टाईप करायचे आहेत। तिथे किती गुण मिळाले ते आणि किती संपूर्ण माहिती सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायची आहे। तर लक्षात घ्या की तुम्ही स्पोर्ट्समन अंतर्गत जर असाल तर तुमच्यासाठीचा ऑप्शन आहे, असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर 10वी आणि 12वीमध्ये मराठीचा विषय 100 मार्कांसाठी होता का, येस म्हणायचं आहे। त्यानंतर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर यानंतर लक्षात घ्या की तुम्ही ओपन कॅटेगरी अंतर्गत येता का, असेल तर येस, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। जर येत असाल तर ₹200 शुल्क भरावे लागणार आहे। तर लक्षात घ्या की ॲप्लाइड फॉर अनदर मीडियम तुम्हाला इतर माध्यमासाठी अर्ज करायचा आहे का, जर मराठी असेल तर मराठी भाषा सोडून जर तुम्ही माध्यम यापूर्वी तुमचं माध्यम जर मराठी असेल तर लक्षात घ्या की इतर माध्यमासाठी अर्ज करायचा असेल तर इथे नो म्हणावं लागणार आहे। त्यानंतर कॅन्डिडेट महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर अंतर्गत येत आहात का, तर येथे पण नो म्हणायचं आहे। त्यानंतर दिव्यांग असाल, 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर येस म्हणायचं आहे आणि पर्सेंटेज टाईप करावं लागेल, जर असेल तर, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे। यानंतर लक्षात घ्या की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का, त्यानंतर माजी सैनिक यांचे पाल्य आहात का, किंवा तुम्ही स्वतः या कॅटेगरी अंतर्गत येता का। त्यानंतर फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सेनानी, तसेच लक्षात घ्या की डोंगरी भागातून तुम्ही आहात का, जर असाल तर येस म्हणायचं आहे, जर असाल तर तसं दाखला जोडावे लागेल। त्यानंतर नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर
खाली महत्त्वाची माहिती पाहू शकता. याचबरोबर तुम्ही जर स्टेट लेवल म्हणजे राज्यस्तरावरती स्पोर्ट्समन आहात किंवा नॅशनल लेवलचे स्पोर्ट्समन आहात तर ऑप्शन येस घ्यायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर जर तुम्ही इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम तुम्ही पास आहात का? असेल तर येस म्हणायचं आहे आणि नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याचबरोबर लक्षात घ्या की संगीत विशारद परीक्षा जर उत्तीर्ण असाल त्याचा देखील स्टेटस टाईप करायचा आहे. असेल तर येस अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याचबरोबर अलंकार एक्झाम ऑफ गंधर्व महाविद्यालय म्हणजे याच्या अंतर्गत तुम्ही परीक्षा दिली असाल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती चेक करून कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. येथे पाहू शकता की एकूण 5 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. प्रेफरन्स देण्यासाठी क्लिक सर्च कॉलेज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे रिलिजन म्हणजेच या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची रिलिजन म्हणजेच विभाग निवडायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर पुढे शाळेचं नाव तालुका निवडून झाल्यानंतर येथे ग्रँड टाईप जर तुम्हाला हवं असेल तर घेऊ शकता किंवा डायरेक्ट कॉलेजचं नाव येईल. येणाऱ्या लिस्टमधून फक्त कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट कॉलेज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला एक आल्याचं पाहायला मिळेल. दुसरा प्रेफरन्स जर घ्यायचा असेल तर तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. संपूर्ण प्रेफरन्स देऊन झाल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. मिनिमम तुम्हाला 3 कॉलेजेस द्यावे लागणार आहेत. अशा प्रकारची नोटीस देखील येथे आलेली आहे. तर 3 प्रेफरन्स दिल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, सही अपलोड करायची आहे. लक्षात घ्या की येथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. फोटो 1 MBच्या आतमध्ये असला पाहिजे आणि डॉक्युमेंट 4 MBपर्यंत असले पाहिजेत. आणि लक्षात घ्या की YC MOU FI कॅन्डिडेट शुड बी एंटर YC MOU FY डिटेल 12th फॉर HSC. लक्षात घ्या की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. त्यानंतर 12वीची सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर पाहू शकता की येथे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. 10वीची मार्कशीट, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि कॅटेगरी BJA, NTB, NTC आणि NTD, SBC आणि SBC OBCसाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पेमेंटसाठीचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. कॅटेगरी अंतर्गत असाल तर ₹100, ₹2 टॅक्स लागणार आहे. रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत नसाल, ओपन कॅटेगरीतून असाल तर ₹200 तुम्हाला पे करावे लागणार आहेत. पेमेंट करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही QR कोडच्या माध्यमातून UPI QR हा ऑप्शन घेऊ शकता आणि शो QR कोड येथे तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. तर अशा प्रकारे पेमेंट करून ठेवायचं आहे. यानंतरच पुढची प्रोसेस आहे, मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होईल. मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे खात्रीशीर माहितीकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.